मंडळी, आजची रेसिपी आहे ती प्रत्येक भागात प्रत्येक ठिकाणी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। तर आजची रेसिपी आहे उडदाच्या डाळीचं घुटं। उडदाच्या डाळीचं घुटं आहे ते अतिशय चविष्ट असं लागतं आणि भातासोबत अप्रतिम असं लागतं। इथं गावरान पद्धतीने कसं घुटं करायचं आहे ते मी दाखवलेले आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आजची रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे, मस्त असं गावरान उडदाच्या डाळीचं घुटं। चला तर वेळ जास्त न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। ही बघू शकता, इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती साली सकट आहे। तर इथं घुटं करताना शक्यतो सालवाली डाळ घ्यायची आहे। आणि आता आपण एक छोटी वाटी घेतलेली, एका छोट्या वाटीलाही थोडंसं कमी मी उडदाची डाळ घेतलेली आहे, कारण की उडदाच्या डाळीचं जे घुटं बनवलं जातं ते शिजल्यानंतर घट्ट होत जातं आणि ते जास्त बनतं। तर इथं मी म्हणून थोड्या प्रमाणात बनवून दाखवत आहे। आता आपण ही डाळ आहे ती चांगली स्वच्छ साफ करून घेऊया, की त्यातील खडे वगैरे काढून घ्यायचेत। आणि त्यानंतर एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही डाळ घालून 2-3 पाण्यातून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तुम्ही नॉर्मल मोठ्या कुकरमध्ये ही भांड्यामध्ये ही डाळ ती शिजवून घेऊ शकता 3 शिट्ट्या करून। आता मी इथं छोट्या कुकरला डायरेक्ट लावणार आहे। आता इथं बघू शकता मी 2 वेळा ही डाळ आहे ती चांगली धुवून घेतलेली। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यावरती एक 3-4 थेंब आहेत ते तेलाचे घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर कुकरला 3 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घ्यायची। आता इथं मसाल्यासाठी आपण 1-2 मिरच्या घेतलेल्या, त्या तिखट मिरची आणि थोडंसं खोबरं घेतलेले। आता हे आपण याचं वाटण करून घेऊया। यामध्ये पाणी न घालता थोडंसं भरड असं वाटण काढून घ्यायचंय। आता इथं आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण कुकर आहे तो थंड करायला ठेवलेला आहे। इथं आता मी जो मसाला घेतला होता मिरची आणि खोबऱ्याचा तोही वाटण करून घेतलेला आहे। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा मसाला वापरला जातो। इथं मी 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेऊया। आता इथं कुकर थंड झालेला आहे आणि आता ही डाळ बघू शकता एकदम मस्त अशी शिजलेली आहे। आता आपण ती चमच्यानी किंवा मग स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची। ही डाळ थोडीशी अख्खी राहील आणि थोडी स्मॅश होईल अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायची। इथं बघू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित स्मॅश पण झालेली आहे। तर अशा पद्धतीने डाळ आपण स्मॅश करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया। आता आपण एक कढई घेऊया, ज्या कढईमध्ये आपल्याला डाळ फोडणीला द्यायची आहे, आणि गॅस पेटवून घेऊया। आता इथं सुरुवातीला काय करायचं की 1 चम्मच या कढईमध्ये गरम झाल्यानंतर तेल घालून द्यायचं आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचे। त्यानंतर फोडणीला बाकीच्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत, म्हणजे आपली फोडणी बसताना व्यवस्थित बसते। आता यामध्ये मी मिरची आणि खोबरं वाटण करून घेतले होतं ते यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे कच्चंच। फोडणीमध्ये तुम्हाला हवं असेल तर फोडणीमध्येही आपण टाकू शकतो। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली, त्यानंतर त्या कढीपत्ता थोडासा घालून लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या चांगल्या भाजून घ्यायच्यात। चवीनुसार मीठ ॲड केलं, हळद घातली आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। आणि ही लसूण आहे ती चांगली थोडीशी लालसर भाजेपर्यंत चांगली फोडणी भाजायची। गॅस थोडासा मीडियममध्ये करायचा आणि एक झाकण घ्यायचं, जेणेकरून डाळ ओतताना त्यावरती पटकन आपल्याला झाकण ठेवता आलं पाहिजे, म्हणजे फोडणी छान बसत। इथं तुम्ही आवाज ऐकला असेल, एकदम चरकन असा आवाज येतो आणि म्हणजे फोडणी चांगली बसलेली आहे असं आपल्याला समजतं आणि एक चांगला फोडणीचा वास दरवळला जातो। तर अशा पद्धतीनं फोडणी देऊन त्याच कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी करायचं आणि ते गरम पाणी यावरती घालून घ्यायचं आहे आणि चांगली एक उकळी 5 मिनिटाची काढून घ्यायची। जसजशी याला उकळी येत जाईल तसतसं हे घुटं आहे ते घट्ट होत जातं। आता त्यावरती मी चिरलेली कोथिंबीर थोडीशी घातली आणि चांगली उकळी काढून घ्यायची। इथं बघू शकता जसजसं आपल्या डाळीला एक उकळी येत जाईल तसतशी ही डाळ आहे ती घट्ट होत जाते। त्यामुळे एक 5 मिनिटं उकळी काढल्यानंतर ही डाळ आपली म्हणजे घुटं आहे ते तयार होतं। तर जेणेकरून तुम्हाला केवढं घट्ट पाहिजे घुटं, तर त्या पद्धतीनं तुम्ही आहे ती ही डाळ उकळवून घ्यायची आहे। आता इथं बघू शकता ऑलमोस्ट याला चांगली उकळी आलेली आहे 5 मिनिटं आणि एक छान असा सुगंध फोडणीचा सुटलेला आहे घुट्याचा। तर अप्रतिम असं घुटं तयार होतं। आता इथं मी 5 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण सर्व करून घेऊया। तुम्ही जर अशा पद्धतीचं घुटं बनवत नसाल तर नक्की अशा पद्धतीचं एकदा बनवून बघा, नक्कीच ही पद्धत तुम्हाला आवडेल आणि खायला खूप असं टेस्टी बनतं। तर चला तर आता आपण घुटं तयार झालेलं आहे आणि आता सर्व करून घेऊया। शक्यतो हे भाकरी चपाती किंवा भातासोबत खाल्लं जातं, परंतु इथं आज मी भातासोबत दाखवणार आहे। भातासोबत अप्रतिम असं घुटं लागतं। जर तुम्ही अशा पद्धतीचं बनवत नसाल तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच काही नवीन रेसिपी पाहायला भेटतील। तुमच्याकडे घुटं हे कोणत्या पद्धतीने केलं जातं तेही कमेंटमध्ये शेअर